दीपावली दिव्यांच्या आरास मांडून केला जाणारा हा सण संपूर्ण भारतामध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. विशेषतः याची सुरुवात ही वसुबारस म्हणजे गोवत्स बारस या दिवसापासून सुरू होते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष द्वादशीच्या तिथीला वसुबारसाचे व्रत ठेवतात. हे व्रत का ठेवलं जातं तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी, मुलांना कष्टापासून दूर ठेवण्यासाठी हे व्रत ठेवले जातं. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची विधिवत पूजा केली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसांबरोबरच सर्व प्रकारचे पशु, प्राणी, निसर्ग, झाड, पाणी, नदी, वारा या सर्वांचीच पूजा केली जाते. कारण आपण ह्या सर्व पंचमहाभूतांचेच बनलेलो आहोत. अशा प्रकारे मानून आपल्यांना ह्या गोष्टींचा आपल्यावर एक उपकार असतात आणि त्याचं एक ऋण कुठंतरी आपण फेडावं म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये या सणांना असे विशेष महत्त्व आहे. दीपावलीच्या दिवशी गाई आणि वासरू यांची पूजा का केली जाते तर गाय हे कामधेनूचं स्वरूप म्हणून मानले जाते. पूर्वीच्या काळात माणसांची श्रीमंती ही पैशांवरून, त्याच्याकडे असलेल्या गाड्या, बंगले, धन, धान्य, संपत्ती याच्यावरून नसून तर त्याच्या घरात, त्याच्या गोठ्यात किती गायी आहेत यावरून ठरवलं जायचं. म्हणजे ज्याच्या कोठ्यामध्ये सर्वात जास्त गायी तो सर्वात जास्त श्रीमंत असं मानलं जायचं. त्यामुळं गायींना आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आणि आपल्या भारतामध्ये विशेष असं महत्त्व आहे. गायीपासून दूध, ताक, लोणी, तूप, दही आणि गायीचं गोमूत्र आणि शेण यांना देखील विशेष असं महत्त्व आहे. म्हणून गायीला एक सर्वांगीण प्राणी किंवा एक आपली हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे आईचा देखील दर्जा दिला जातो. याच्या पाठीमागची गोवत्स बारस किंवा वसुबारस का साजरी करावी किंवा ह्याचं व्रत का ठेवावं या पाठीमागं एक आख्यायिका, एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी की एकेकाळी उत्पानपाद नावाचा राजा होता. त्या राजाला 2 राण्या होत्या. एक राणी होती सुरुची आणि दुसरी होती सुनीती. अशा 2 राण्या होत्या. सुनीती म्हणजे ध्रुवची माता होती. सुनीतीने आपल्या पुत्राला म्हणजे ध्रुवला सुरुचीच्या स्वाधीन केले होते आणि त्याला म्हणाली होती की त्याचं तू रक्षण करत जा. आणि सुनीती ही आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असायची. सुरुचीला नेहमीच गृहकार्य करायला आवडत असे आणि ती तिच्या गृहकार्यामध्येच असत. आणि सुनीती ही पतिव्रता होती. तिने पतीचीच सेवा केली. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना सुरुचीच्या मनामध्ये एक वेगळ्या द्वेष भावना निर्माण झाली. त्यामुळे या द्वेषाने सुरुचीने काही काळानेच सुनीतीच्या मुलाला ठार मारलं. परंतु तो जिवंत राहिला आणि हसत हसत आईच्या मांडीवर गेला. सुरुचीने बऱ्याच वेळा त्याला मारण्याचे प्रयत्न केले, परंतु बऱ्याच वेळा तिला असं वाटले की हा मेला आहे, ह्याचा मृत्यू झाला आहे. परंतु काही काळानंतर जेव्हा पाहते तेव्हा तो त्याच्या आईच्या मांडीवर हसत जाऊन बसलेला दिसत होता. तेव्हा ती या गोष्टीमुळं परेशान झाली आणि तिला समजलं नाही की अशा प्रकारे कसं घडतं. आपण एवढं मारून टाकतोय परंतु तरी देखील हा बाळ कसं काय जिवंत राहतो. तेव्हा तिने याचं कारण सुनीतीला विचारलं. तेव्हा सुनीतीने सांगितलं की मी कार्तिक महिन्याच्या द्वादशीला हे वसुबारसचं व्रत केलं होतं. त्यामुळे मला माझ्या मुलाचा दीर्घायुष्य देखील लाभलेलं आहे आणि त्याचा कोणीच ऱ्हास करू शकत नाही. सांगायचं तात्पर्य एवढं की भारतीय संस्कृती प्रत्येक नात्याला जपण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये, निसर्गामध्ये या सणाचं महत्त्व शोधत असते. म्हणून ह्याचा आदर राखला गेला पाहिजे. आणि जर कोणी आपलं वाईट करत असेल आणि आपल्या मागं जर आपल्या आईचा आशीर्वाद असेल तर आपलं कोणीही वाईट करू शकत नाही, हे यातूनच प्रतीक होतं. अशा प्रकारे या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते.